आणि यानंतरची बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये झालेल्या बंडाळी संदर्भातली। कालचा अख्खा दिवस गाजला तो म्हणजे पुणे राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय चाललंय, इतकी मोठी नाराजी उफाळण्याचं कारण काय, या सगळ्या प्रश्नांमुळे। पण आता पुणे राष्ट्रवादीमध्ये जी बंडाळी उफाळून आलेली होती ती शांत करण्यात अखेरीस पक्षश्रेष्ठींना यश आल्याचं पाहायला मिळालं। कारण पक्षाकडनं संजय काकडेंचा मुलगा विक्रम काकडेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सुनील टिंगरे नाराज झाले, पण टिंगरेंची समजूत काढण्यात पार्थ पवारांना यश मिळाल्याची माहिती आहे। यावेळी पार्थ पवारांनी टिंगरे आणि विक्रम काकडे यांच्याशी समोरासमोर संवाद साधला। मग टिंगरेंनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा आज मागे घेतलाय। त्यामुळे सध्या तरी विधान परिषदेच्या निमित्तानं निर्माण झालेला पक्षांतर्गत पेच सोडवण्यात राष्ट्रवादीला यश मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पक्षांनी घेतलेला, आमच्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्यांनी मान्य केला आहे। आज तुमच्या मनामध्ये जी शंका आहे, पक्ष मला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका। पक्ष संघटनेसाठी आम्ही कायम काम करत राहू। नाही ज्या काय आता ह्या पहा, आता पक्षामध्ये काही वेळेस असे सिच्युएशन येतात, ते निर्णय घ्यावा लागतात। त्यांनी तो निर्णय घेतला। निश्चितपणे येत्या काळामध्ये म्हणजे मला वाऱ्यावर सोडणार नाही हे पहिल्यापासून सांगतो। मी दादांचा कार्यकर्ता आहे। दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळलेत त्या पद्धतीने मी शब्द पाळतो। मी वहिनींना इतकं आश्वस्त केलं आहे की बाबा तुम्ही माझ्याकडनं काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, काय काळजी करता। पक्ष आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही अशी भावना जरी सुनील टिंगरेंनी व्यक्त केलेली असली तरी सुद्धा अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमधली नाराजी आणि विलीनीकरणाची चर्चा हे दोन मुद्दे प्रामुख्यानं सातत्यानं वादाच्या केंद्रस्थानी आणि तितकेच चर्चेत सुद्धा राहिले आहेत। सुप्रिया सुळेंनी आज हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष केलं। अजित पवार हयात असते तर आजची परिस्थिती वेगळी असती असं सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा सांगितलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत निष्ठावंतांना डावलून मर्जीतल्या माणसांना संधी दिली जाते का किंवा उमेदवारी दिली जाते का असा प्रश्न जेव्हा सुप्रिया सुळेंना विचारला गेला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पहा। दादा असतात तर खूप गोष्टी वेगळ्या असतात, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मला माहिती आहे। गंमत मला अशी वाटते की अनेक स्टेटमेंट्स आम्ही तेव्हा केले तेव्हा आम्हाला खोडून काढण्यात आलं, आणि आज आम्ही म्हणतोय नको रे बाबा आणि ते म्हणतात नाही नाही, तेव्हा असं झालं होतं। मग कसं आपण लोकांवर विश्वास कसा ठेवायचा असं मनात वाटतं, कारण का आम्ही अतिशय निर्मळ मनाने खरं सांगितलं आणि पांडुरंग साक्षी आहे त्याला, आणि अनेक लोक साक्षी आहेत। आणि तेवढंच नाही, तुमच्यापैकी किती पत्रकार आहेत ज्यांना दादा स्वतःच बोलला होता। त्याच्यामुळे दादा स्वतः तुम्हाला काय काय बोलला होता ते दादा गेल्यानंतर खोडून काढायचं पाप काही लोकांनी केलं।